हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अर्चना डेली ब्लॉग. तर कशा आहात सगळेजण? मस्त मजेत ना? तर आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर बघा, सध्या आली आहे श्रावण आता चालू होतोय, आषाढ संपतोय. मग होतं कसं, गटारी अमावस्या साजरी केली जाते. तर बघा, आम्ही पण गटारी अमावस्या साजरी करायचं ठरवलं होतं. तर बघा कसं होते, आर्यनचे पप्पा खरं तर यायला खूप उशीर होणार होता. मग चिकन वगैरे आणणं काही शक्य नव्हतं. म्हणून म्हटलं ठीक आहे, घरातली म्हणजे आता घरात अंडी पण होती. मग श्रावण सुरू झाल्यामुळे होती तशीच खराब होऊन जातील, म्हणून मग म्हटलं ठीक आहे, आपण अंड्याची भाजी बनवूया. तर बघा, मी अंड्याची भाजी बनवण्यासाठी ना अंडी शिजायला टाकली होती. त्यानंतर मग अंडी शिजवस तर बाकीचा मसाला वगैरे करून घेण्यासाठी मग कोथिंबीर निवडून घेतली, छान स्वच्छ धुवून वगैरे चिरून घेतली. त्यानंतर कांदा कट करून घेतला, लसूण सोलून वगैरे घेतला, म्हणजे अगदी बऱ्यापैकी तयारी करून घेतली. त्यानंतर खोबरा आणि तिळ पण निवडून घेतले आणि खोबरे कट करून घेतले. त्यानंतर अगदी थोडंसं अगदी मिक्सरला बारीक करून घेतले. यावेळेस बघा, मी भाजून वगैरे घेतलेलं नाही, पण होतं कसं, अगदी तेलात छान प्रकारे तळून घेतलं ना, भाजायची पण काही आवश्यकता होत नाही. थोडी टेस्टमध्ये फरक पडतो. पण बघा, आमची दिदी जरा आजारी पडले, तिला जरा कफ झालाय. मग त्यामुळे मग पटपट आवरायचं, मग सगळं एकटीनेच बघायचं म्हणलं तर जरा वेळ लागतो. म्हणून मग म्हणलं आपण थोडी अंड्याची वगैरे भाजी करूया. म्हणून म्हणलं तिला बघा तर होतं. मग शेवटी कसं आहे, जग करतं तेच आपण करतो. मग असं करायचं ठरवलं. ठीक आहे म्हणलं, थोडं मुलांना पण होईल. मग आणि तिला पण कसं सारखं दूध जर म्हणलं तर होऊन जातं. मग एका दुसरं अंड्याचं ते व्हाईटवाला पीस खाऊन घेते. पण होतं कसं, तिला ना ते पिवळं बलक अजिबात खायला आवडत नाही. मग तिला मी पांढरं अंड्याचं खायला घालते. तर बघा, बऱ्यापैकी अंडी वगैरे शिजवून घेतली आणि त्यानंतर मग उकडून घेतलेली अंडी सोलून वगैरे घेतली. त्यानंतर मग मसाला करायचा होता, मसाला वगैरे करून घेतला आणि मग छान अशी फोडणीला टाकला. अगदी तेलात छान सगळे मसाले ना भाजून घेतले. बघा, कोथिंबीर बारीक करून घेतल्यामुळं वाटण कसं जरा हिरवं झालं होतं. आणि मी तिखट मुलांना खाऊ घालायचं असल्यामुळं तिखट जरा कमी केल्यामुळं भाजी अगदी अशी तुम्हाला हिरवी वाटेल. पण अगदी त्यानंतर मी तिखट ॲड केलं होतं. ते काही व्हिडिओ मी शूट केला नाही, पण बऱ्यापैकी अशी छान अशी भाजी मी तयार केली होती. त्यानंतर मग अगदी छान अशा बाजरीचा भाकरी वगैरे बनवून घेतल्या आणि मग मुलांना खाऊ वगैरे घालायचं असं काम राहतं. अशा प्रकारे आम्ही म्हणजे गटारी अमावस्या साजरी केली होती म्हणतात ना. शक्यतो कसं असतं बघा, हे करून खाण्याच्या पाठीमागे उद्देश काय असावा, की आता श्रावण झालं होते, म्हणजे श्रावणात कसा हिरव्या पालेभाज्या वगैरे भरपूर येत असताना आणि शक्यतो कसं चिकन मटन खायला हा पिरियड ना जरा पचनास जड जातं. म्हणून मग हिरव्या पालेभाज्या वगैरे खायचा उद्देशानं मग हे जरा योग्य राहतं, पालेभाज्या वगैरे पचनास. म्हणून कदाचित हे सगळं रुटीन चालू केलं असावं. ते काहीतरी निमित्त आपलं, म्हणून प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळ्या भाज्या वगैरे खाण्यासाठी कदाचित हे असावं. तर अशा पद्धतीने बघा, भाजी वगैरे छान करून घेतली होती. आणि राहतं कसं, आता श्रावणात बघा जवळपास पाऊस खूप पडल्यामुळं गवत वाढलेलं राहतं. त्यामुळं मग संध्याकाळचं ना कसं अमावस्या असल्यामुळं मग सगळा अंधार राहतो. म्हणून मग कदाचित पूर्वीच्या काळी कसं लाईट वगैरे नव्हती, त्यामुळं मग सगळीकडे असं दिव्यांचा उजाळा केला जायचा. म्हणून मग ते दिवे लावणे, म्हणून मग दीप अमावस्या म्हणून त्याला ओळखलं जात असावं.
असा माझा थोडाफार अभ्यास आहे, त्यावरून ठरवलं आहे बघा मी. तर अशा प्रकारे दीपामावस्या साजरी केली जाते. म्हणजे होतं कसं बघा, आणि असं नाही की प्रत्येकाने ती साजरीच केली पाहिजे. परिस्थितीनुसार आपापल्या परिस्थितीनुसार प्रत्येक आपलं राहणीमान असावं. नाहीतर होतं कसं बघा, आपली जगाला दाखवण्याच्या नादात आपण आपलं सगळंच काय म्हणतात तसं वेस्ट नको करायला. आपलं जेवढा अंतरून काय म्हणतात की अंतरून पाहून पाय पसरायचं असतं. नाहीतर होतं कसं मग अंतरून इकडून ना तिकडून कुठं तरून कमी पडतं. म्हणजे आपलं जेवढं अंतरून आहे तेवढंच पाय पसरावं. म्हणजे होतं कसं बघा, म्हणजे जास्त पसारा होत नाही. मग आवाक्याच्या बाहेर जर करायचं म्हणलं तर ते शक्य होत नाही. म्हणून मग ठीक आहे, म्हणजे आपणाला जे शक्य आहे तेवढंच करत राहतो. माझं पण तसंच काम आहे. दिखावा करण्यापेक्षा ना जे आहे ते आहे. उगाचच माझं हे माझं ते म्हणत मी बसत नाही अजिबात. जेवढं आहे त्यात समाधानी असते. आणि दिखावा करण्याच्या नादात आवाक्याच्या बाहेर काहीतरी करत बसायचं ते माझ्या मनाला पण पटत नाही. आणि राहतं कसं बघा, मुलांना पण आपल्या सवय लागून जाते. मुलं आपलं निरीक्षण करत राहतात की मम्मी पप्पा कसे करतात, मग आपण काय करायला पाहिजे. आणि शक्यतो मुलांना पण थोडंसं कमी पडून द्यायचं बघा. होतं कसं मग प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट मागत जर गेलं आणि आपण तर हट्टाने पुरवत राहिलो ना, मग मुलांना पण तशी सवय लागते की मम्मी पप्पा देत आहेत, आपण मागल ते हट्ट केला का देत आहेत. तसं नाही करायचं. मग मुलांना पण तसंच सवय लागते की मम्मी पप्पा देत आहेत मागतायत, आपण रडलं की सगळं देत आहे. तसं नाही पाहिजे. मग उगाचच दिखावा करण्याच्या नादात मुलांना पण संस्कार देण्यासाठी कुठंतरी कमी पडायला नको. म्हणून मग जे आहे ते आहे. उगाचच आपल्याकडं आहे आवाक्याच्या बाहेर करत बसण्यात काहीच पॉईंट नाही. म्हणून मग मी जसं आहे तसं मुलांना वाढवते. असं नाही की आपल्याकडं जे आहे आपल्याकडं खूप काही आहे मग इतरांच्याकडे आहे आपल्याकडे नाही. मग असं होतं कधी कधी. पण मुलांना आपल्या परिस्थितीची जाणीव करून देणे आणि त्यातूनच राहायला शिकवणे व्यवस्थित. तुम्ही स्वप्न बाळगू शकता, पण सध्या परिस्थितीची पण जाणीव करून देणं खूप महत्त्वाचं असतं. मग माझं काम तसंच असतं बघा. प्रत्येक वेळेस म्हणाल ती गोष्ट होतेच असं नाही. म्हणून मग मुलांना वाढवताना जरा थोडं होतं, पण ठीक आहे. मग बघा इथं ना खरं माझं बाजरीचं पीठ जरा थोडंसं असं मोठं मोठं झालं आहे. मग भाकरी अशा फुगत नव्हत्या. भाकरी करायला खरं तर खूप भारी वाटतं. खरं तर मी ह्याच्या अगोदर कधी जास्त भाकरी बनवतच नव्हती, कारण मग मला ते जमायच्या पण नाही. त्यानं बाजरीची भाकरी व्हायचं कसं खालून करपायची, म्हणजे ते पाण्याला फोड आल्यागत होतं ना, तशा प्रकारे व्हायचं. आणि मग ते काही जमायचंच नाही. मग आता कुठंतरी थोड्या 1-2-3 महिने झाले असतील मी भाकरी बनवायला चालू केले. आणि होतं कसं आपणाला येतच नाही म्हणून बसण्यापेक्षा काहीतरी थोडं थोडं शिकत राहणे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून मग प्रयत्न केला आणि मग हळूहळू जमायला गेलं. बघा अगदी अंड्याची भाजी आणि भाकरी एकदम खूप टेस्ट लागते, खूप मस्त लागते. अशा प्रकारे माझं आजचं नियोजन होतं. तर आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील. आणि हो, कालच्या परवादीच्या व्हिडिओला ना तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं. असंच प्रेम राहू द्या. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि तर अगदी छान अशा भाकरी माझ्या तयार होत्या. त्यानंतर बघा दीदीला मला ना दीदी कप झाल्यामुळं किरकिरी तिची वाढली होती. मग तिला थोडंसं घरात वाफ द्यायची मशीन आहे, म्हणून तिला मग थोडं मशीन वगैरे दिली, वाफ दिली होती. खोकला झालाय. औषध पेटी
थोडस. हाय म्हणू. हा. पिरी पिपी. काय झालं दिदो? खोकला आलाय? खोकला आला तुला बळा? खोकला आलाय? कुठचा खोकते? तू खोकते? हाय म्हणू. हाय, हाव आर यू? वाकडं कशाला लावायचं? पिडी एक. शानी दीदी. दादा काय करतोय? काय करतो दादा? टीव्ही बघतोय. चहा पिला? होय. आणि काय केला? होमवर्क केला? होय. सच्ची? होय. सच्ची सच्ची? होय. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. बाय. बाय बाय. सी यू. कसं म्हणायचं? सी यू.